राज्यात सध्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीत पुन्हा तानातानी सुरू झाल्याचं राज्यभर दिसतंय। विशेषतः भाजप आणि शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपावरून दावे प्रतिदावे होत असताना काहीसं तणावाचंच वातावरण निर्माण झालंय। लोकसभा आणि विधानसभा आणि त्यासोबतच महापालिकांच्या निवडणुकांनंतर आता विधान परिषदेवर कोणाचं वर्चस्व राहतंय यासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे। वरवर पाहता हा विषय केवळ विधान परिषदेपुरता वाटत असला तरी काही राजकीय विश्लेषकांच्या मते फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे घेतल्यापासूनच शिंदे आणि फडणवीस यांच्यातील सुप्त वर्चस्व वादाची लढाई सुरू आहे। राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीसांचा इतिहास काय सांगतो? सुरुवातीला एकनाथ खडसे, नंतर विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार अशा एकापेक्षा एक तगड्या आणि फडणवीसांना आव्हान ठरू शकणाऱ्या नेत्यांना पद्धतशीरपणे राजकीय दृष्ट्या मर्यादित ठेवण्यात आलं। जेव्हा जेव्हा फडणवीसांना आपली खुर्ची डगमगताना दिसली तेव्हा त्यांनी राजकीय चातुर्य वापरून आपली खुर्ची कशी बळकट करता येईल यासाठी प्रयत्न केलेत। परंतु यंदाचं आव्हान त्यांना पक्षातून नव्हे तर मित्र पक्षातून म्हणजे एकनाथ शिंदेंच्या रूपाने दिलं जातंय। परंतु जेवढं पक्षातल्या नेत्यांना दाबणं सोपं आहे तेवढं शिंदेंना दाबणं कठीण आहे हे फडणवीसांना कळून चुकलंय। शिंदेंसारखा मास लीडर नेता सध्या तरी राज्याच्या राजकारणात दुसरा कोणीही नसल्यानं या वर्चस्वाच्या लढाईत शिंदे हे फडणवीसांपेक्षा एक पाऊल पुढेच दिसतात। महायुतीतला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपनं सुरुवातीला विधान परिषदेसाठी 12 जागांवर स्वतः लढण्याचा आणि उर्वरित 5 जागा मित्रपक्षांना देण्याचा फॉर्म्युला तयार केला होता। यानुसार शिंदे यांच्या शिवसेनेला 3 जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा देण्याची भाजपची तयारी। परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं या फॉर्म्युलाला स्पष्ट नकार देत थेट 7 जागांची मागणी केली आहे। यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाची ताकद असूनही कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी भाजपसाठी अनेक ठिकाणी तडजोड केली होती। मात्र विधान परिषदेच्या बाबतीत आता कोणतीही राजकीय माघार घेतली जाणार नाही असा आक्रमक पवित्रा शिंदे सेनेनं घेतलाय। त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी फडणवीस आणि शिंदे हे दोन नेते समोरासमोर आल्याचं दिसून येतंय। आतापर्यंतच्या राजकारणामध्ये शिंदे फडणवीसांपेक्षा कसे उजवे ठरत गेलेत त्याची सुद्धा माहिती घेणं गरजेचं आहे, कारण उद्या फडणवीसांना प्रबळ विरोधक एकनाथ शिंदेच असतील। एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा सर्वात मोठी उजवी बाजू म्हणजे त्यांची नाळ सर्वसामान्यांशी थेट जुळली आहे। शाखा प्रमुखापासून तर मुख्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात शिंदेंनी कार्यकर्त्याला काम करताना काय काय अडचणी येतात याची परिपूर्ण जाणीव शिंदेंना। ज्यावेळी शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं त्यावेळी हा गेम जर त्यांच्यावरच उलटला असता तर त्यांचं संपूर्ण राजकीय आयुष्यच धोक्यात येणार हे त्यांनाही माहिती होतं। परंतु तरी देखील त्यांनी रिस्क घेत आपलं बंड यशस्वी करून दाखवलं। दुसरीकडे फडणवीस यांना तसं पाहिलं तर राजकीय वारसा घरातूनच मिळाला होता। विशेषतः नागपूरचं बॅकग्राऊंड असल्यानं फडणवीसांना भाजपमध्ये संघाच्या आशीर्वादानं स्थान निर्माण करणं तुलनेनं सोपं होतं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मिळालेली सहानुभूती 2024च्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी पूर्णपणे मोडून काढली। 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेनं तब्बल 57 जागा जिंकून ठाकरे गटाला केवळ 20 जागांवर मर्यादित ठेवलं। थेट सेना विरुद्ध सेना अशा 36 जागांवर शिंदेंच्या उमेदवारांनी ठाकरेंच्या उमेदवारांचा धुव्वा उडवला। ज्यामुळे मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यात भाजपला जी मोठी भीती होती ती शिंदेंनी एक हाती दूर केली। त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले प्रदेश शिंदेंनी एक हाती आपल्या ताब्यात घेतले। 3. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षण आणि गुंतागुंतीचं जातीय समीकरण हा अत्यंत संवेदनशील विषय ठरतोय। या खेळात शिंदेंचा चेहरा महायुतीसाठी ढाल ठरला। देवेंद्र फडणवीस हा ब्राह्मण चेहरा असल्यामुळे विरोधकांनी त्यांच्या भोवती एक विशिष्ट अँटी बहुजन किंवा जातीय नरेटिव्ह तयार करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांचा थेट रोष फडणवीसांवर होता। अशा अत्यंत नाजूक प्रसंगी एकनाथ शिंदेंनी स्वतः मराठा समाजातून येत असल्याचा फायदा घेत आंदोलकांशी थेट संवाद साधत मीही मराठा मुख्यमंत्री हे पहिलं जाहीर स्टेटमेंट केलं। आंदोलनाच्या ठिकाणी स्वतः जाऊन चर्चा करणं, 10% स्वतंत्र आरक्षण देणं आणि कायदेशीर कोंडी फोडणं यामुळे मराठा समाजाचा रोष सरकारवर न पडता आंदोलनाची धार शांत करण्यात ते यशस्वी ठरले। 4. नो डाऊट देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा अत्यंत अभ्यासू, कॉर्पोरेट शैलीची आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता अशी आहे। परंतु सर्वसामान्य मतदारांना थेट आपलेसे करण्यास शिंदे त्यांच्या पुढे ठरतात।
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी वर्षा बंगलात सर्वसामान्य कार्यकर्ते, गरीब आणि रुग्णांसाठी 24 तास उघडा ठेवला होता. रात्री 2 वाजताही सामान्य माणसाला भेटणारा मुख्यमंत्री अशी त्यांची निर्माण झालेली प्रतिमा फडणवीसांच्या हाय प्रोफाईल प्रतिमेपेक्षा जनतेच्या अधिक जवळ जाणारी आहे. 5वा विषय, 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचे मुख्य कारण ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदेंचा मास्टर स्ट्रोक मानली जाते. ही योजना राबण्यात डोकं जरी भाजपचं असलं तरी या योजनेत शिंदेंनी स्वतःला पोस्टर बॉय म्हणून प्रोड्यूस केलं. त्याचा लाभ त्यांना मिळाला. योजना लागू झाली त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होते. त्यामुळे त्यांनी या योजनेच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा अधिक उजळ करण्याचा प्रयत्न केला. योजनेच्या नावातील मुख्यमंत्री या शब्दामुळे महिला वर्गाने त्याचे थेट श्रेय हे शिंदेंना दिले होतं. 6वा मुद्दा, कोणत्याही निवडणुकीत जागा वाटपाच्या वेळी शिंदेंनी भाजपच्या दबावाखाली न राहता थेट दिल्लीतील भाजप हायकमांडशी आपले वैचारिक संबंध वापरून आपल्या पक्षासाठी सन्मानजनक जागा खिचून आणल्या. त्यांचे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध वेळोवेळी दिसून आलेत. विधानसभा निवडणुकीत त्यांचा स्ट्राईक रेट अत्यंत प्रभावी होता. 81 पैकी 57 जागा जिंकून त्यांनी राज्यात भाजप नंतर आपलाच पक्ष वजनदार असल्याचं सुद्धा सिद्ध केलं होतं. थोडक्यात या सगळ्या माध्यमातून त्यांनी दिल्लीत देखील आपलं राजकीय वजन वाढवून एनडीएत आपल्या पक्षाचं स्थान मजबूत केलं. थोडक्यात देवेंद्र फडणवीस हे निश्चितच महायुतीचा मुख्य चेहरा असले तरी बहुजन समाजाला आश्वस्त करण्यासाठी आणि तळागाळातील मतदारांशी भावनिक नातं जोडण्यासाठी एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक उपयुक्त आणि स्ट्रॉंग पर्याय म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये समोर आलेत हे मान्य करावं लागेल. म्हणून अंदाज असा की 2029ला शिंदे विरुद्ध फडणवीस असं लागून होईल. महाविकास आघाडी स्ट्रॉंग विरोधक राहिलेला नाहीये, पण एकनाथ शिंदे भविष्यात भाजपला पर्याय बनतील असं म्हणायला आता जागा उरते. असो, अजून पुढचे 3 वर्ष जायचे. या सगळ्या विश्लेषणाबाबत तुमचं काय मत आहे? व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.